नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे मंगळवार. रात्रीच छान अशी क्लिनिंग करून ठेवलेली होती किचनची. रात्री छान अशी क्लिनिंग केल्यानंतर सकाळी आपल्याला असं किचन एकदम स्वच्छ भेटतं आणि सकाळचं स्वयंपाक वगैरे करायला किंवा किचनमध्ये यायला देखील कंटाळा येत नाही. त्यामुळे मी नेहमी काय करते की किचन, संध्याकाळचे भांडे हे सगळे स्वच्छ करूनच मग झोपायला जाते. म्हणजे आपल्याला सकाळी सकाळी उठायला एकदम कंटाळवाणं असं वाटत नाही. किचन जरी रात्री स्वच्छ केलेलं असेल तरी देखील सकाळी उठल्यानंतर असं छान असं एकदा झाडू मारून घेते किचनमध्ये. आणि गॅस देखील परत एकदा पुसून घेते, कारण आपल्याला संध्याकाळी माहीत नसतं पाल किंवा काही किडे वगैरे इकडं तिकडं फिरून गेलेले असतात. त्यामुळं गॅस देखील मी परत पुसते. आता हात स्वच्छ धुल्यानंतर आपले जे घासलेले भांडे असतात रात्रीचे ते जागेवर ठेवून द्यायचे आहे. कारण जर भांडे तसेच राहिले आपल्या जाळीमध्ये तर खूप पसारा दिसतो किचनवरती आणि नंतर काम करण्याची इच्छाच मरते. त्यामुळं आधी हे काम करायचं आहे की सगळे जाळीतले आपले जे भांडे आहेत ते जागेवरती ठेवून द्यायचे आहे. असं 2-3 टायमाला भांडे खूपच पडतात, त्यामुळं ते पटकन घासून ठेवले तरच ते किचन चांगलं दिसतं. नाहीतर खूप असं भांड्याचा पसारा देखील किचनवरती होऊन जातो. त्यामुळं आधी मी ही भांडे सकाळी सकाळी जागेवरती त्याच्या ठेवून देते. आता स्वयंपाकाला हवे आहेत भांडे तेच वरती ठेवायचे आहे आणि जे लागायचे नाही आहेत भांडे ते जागेवरती ठेवून द्यायचे आहे. आता सर्व भांडे मी जाळीतून असे ठेवून दिलेले आहे. जाळी पण जागेवरती ठेवलेली आहे. आता एक डब्बा एक राहिलेला होता, तो उघडा राहिलेला होता म्हणून मी परत धुवून घेतलेला आहे. आणि एक छोटी कढई ते देखील उघडी राहिलेली होते. म्हणजे पालती भांडे असले की काही नाही वाटत, पण असे भांडे सिधा ठेवलेले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा किडे वगैरे फिरून जातात. त्यामुळे ते सकाळी मी परत धुते आणि मग जागेवर ठेवते त्याला देखील. आता जे सध्याला हवे आहेत भांडे ते असं मी ठेवून घेतलेले आहेत समोर. आता सकाळचा हा 6चा टायमिंग आहे आणि मला आता सर्व फ्रेश होऊन आल्यानंतर डब्याची तयारी देखील करायची आहे. सकाळी सर्वात आधी हेच काम असतं, कारण सर्व घरातले 7:30-7पर्यंत घरातून जातात स्कूलला आणि ऑफिसला. त्यामुळं मला हे 7 ते 7:30पर्यंत डबा तयार व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने माझं हे काम चालू असतं. आता इथं मी काल मटकी भिजत घातलेली होती आणि संध्याकाळी अशी बांधून ठेवलेली होती आणि एका पिशवीमध्ये असं ठेवली होती, जेणेकरून त्याला मोड चांगले येतील म्हणून एका पिशवीमध्ये असंच ठेवलेली होती मी. पाहू शकतात किती छान असे मोड आलेले आहे आपल्या मटकीला. एकदम हाताला चिटकत वगैरे काही नाही, एकदम मोकळी अशी मटकी झालेली आहे आणि मोड देखील एकदम भारीच आलेले आहेत. आता ह्याच मटकीची भाजी आज मी करणार आहे. सुरुवातीला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. ही पावशेर मटकी आहे. पावशेर मटकीपासून आता ही अर्धा किलो अशी मटकी तयार झालेली आहे. आता यामध्ये 2 भाज्या होतात, एक रस्सा भाजी आणि आता मी सुक्की भाजी करणार आहे. असं 2 होतात पावशेर मटकीमध्ये सर्वांसाठी. घरामध्ये सर्वांनाच अशी मटकीची सुक्की भाजी देखील आवडते आणि रस्सा भाजी देखील आवडते. मटकी काढून घेतल्यानंतर इथं कणिक मळून घ्यायचं आहे सुरुवातीला, कारण आपली भाजीची तयारी होईपर्यंत आणि भाजी बनवेपर्यंत छान असं आपलं पीठ भिजतं आणि आपल्या चपात्या देखील छान येतात. त्यामुळं मी सुरुवातीला काय करते की पीठच मळून घेते, त्यामुळं पीठ चांगलं भिजतं. आता मला जितकं हवं आहे तितकं मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घेत आहे. कोणाची अशी सकाळी गडबड सुरू असते डब्यासाठी. रात्री किती जरी तुम्ही तयारी करून ठेवलात तर सकाळी थोडा जरी उठायला उशीर झाला तर खूपच अशी धावपळ उडून जाते डबा बनवताना.
अगदी टाईम टू टाईम उठल्यावरच सगळी कामं व्यवस्थित वेळेत आणि जागेवर होतात. पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता. आता मटकीच्या भाजीची तयारी करूया. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे असे तेल टाकायचे आहे. आता इथं खलबत्त्यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे. आणि त्याला असंच लोखंडी खलबत्ता आहे हा. लोखंडी खलबत्त्यामध्ये छान असं त्याला ठेचून घ्यायचं आहे. फक्त इतकंच टाकलं असं की छान असं काही दुसऱ्या वाटणाची गरज नाही आहे. खूप छान अशी आपली मटकीची भाजी होते, लसूण आणि कोथिंबीर असं ठेचून टाकल्याने. त्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी फोडणीमध्ये टाकलेलं आहे. आता इथे बघू शकता की आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत सकाळी वापरायसाठी, त्या वस्तू लगेच जागेवर ठेवायच्या, जेणेकरून किचनवरती जास्त आपला पसारा होत नाही आणि आपल्याला स्वयंपाक करायला कंटाळा देखील येत नाही. त्यामुळं मी घेतलेल्या वस्तू लगेच जागेवरती ठेवते. त्यामुळं आपलं किचन असं सुटसुटीत दिसतं. हा कढीपत्ता बघा, आठवड्याला मी आणते तरी देखील असा हिरवागार फ्रेश आहे. तो आठवड्यातून एकदा आणला, असं धुवून थोडासा सुकवून घ्यायचा आणि एका डब्यामध्ये स्टोअर करायचा. त्यामुळं कढीपत्ता हा छान 8 ते किमान 10 दिवस आरामात टिकतो तो. आता जे खलबत्त्यामध्ये वाटलेलं आहे आपलं लसूण आणि कोथिंबीर, ते देखील आता फोडणीत टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कशी करता मटकीची भाजी ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मी तर 2 ते 3 प्रकारे मटकीची भाजी करते. हिरव्या वाटणाची मटकीची भाजी बनवते आणि असं आता जे पद्धतीने करते त्या पद्धतीनं, आणि रस्सा भाजी पण बनवते. तुम्ही कसं बनवता ते मला एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवायला विसरू नका. आता वाटण टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे. सकाळच्या कामाचं व्यवस्थित नियोजन केलं आपण तर अजिबात आपले हे काम वेळखाऊ होई नसतात आणि आपल्या वेळेतही होतात पटकन. आता आपली ही फोडणी झालेली आहे छान अशी, वाटण वगैरे टाकून झालेलं आहे. आता यामध्ये आपण सुके काही मसाले टाकून घ्यायचे आहे. कांदा आधी चांगला परतल्यानंतरच आपण ते लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकलेलं आहे. आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि घरचा काळा मसाला टाकायचा आहे. 1 ते 1.5 चमचा, जसं तुम्हाला तिखट हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आणि परत एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेले 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते देखील चांगले टाकून हलवून घ्यायचं आहे. आता इथं काय झालं की व्हिडिओ बंद झालेला, मला याच्यापुढे माहितीच नाही आहे. नंतर पाहिला तर बघितलं की मटकी टाकताना किंवा हलवताना तुम्हाला व्हिडिओच आलेला नाही आहे. त्यामुळं थोडासा इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे. मटकी टाकून ती हलवून घेऊन नंतर कोथिंबीर टाकलेली आहे. असं कधी कधी होतं की जेव्हा मी आता एकटी शूट करते, त्यामुळं कधी काय जर मेसेज वगैरे आला तर एकदम कॅमेरा बंद होतो आणि समजतच नाही आहे. नंतर माझं थोड्या वेळाने लक्ष असतं, पण असं कधी होतं किंचित की बाबा थोड्या वेळासाठी कॅमेरा कधी कधी बंद होतो, ते समजतच नाही. आणि नंतर अशी मटकीची भाजी बनवताना माझ्या लक्षातच आलं, म्हणून मी बघितलं तर कॅमेरा बंदच होता. नंतर ऑन केला आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे. आता मटकीची भाजी सर्व हलवून घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हलवून घेत आहे. एकदम छान झाली होती भाजी, सर्वांना आवडली देखील. सर्वांना असं डब्याला दिलेली होती आणि घरीही थोडीशी ठेवली होती. आता झाकण ठेवायचं आहे आणि याला किमान 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवरती. मोड आलेलं कुठलंही धान्य जर कुकरमध्ये जर काढलेले नसेल तर किमान असं थोडंसं पाणी टाकून 20 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोटामध्ये जर गेलं मोड आलेलं धान्य तर आपल्याला पचायला देखील त्रास होत नाही त्याचा. कारण मोड आलेले धान्य पचायला थोडेसे जड असतात, त्यामुळं ते शरीराला आपले चांगले जरी असले तरी पचायला थोडेसे
जड असतात, त्यामुळं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जर दुसरं काही असेल कडधान्य असं जसं हरभरे किंवा वाटाणा, चवळी हे असे जे असतात त्याला अशी कुकरची शिट्टीच काढून घ्यायची आहे. आता इथं खलबत्ता पाहू शकता, वाटून झाल्यानंतर लगेच धुवून ठेवलेलं आहे मी, जेणेकरून ते जर असंच राहिलं तर ते दिवस दिवस पडून राहतं. त्यामुळं लगेच आपल्याला हे असं धुवून जागेवर ते ठेवून द्यायचं. आता इथं चपात्याचा व्हिडिओ काही तुम्हाला पूर्ण दाखवत नाही, कारण याच्या आधी तुम्हाला मी चपात्या कशा बनवते मी ते दाखवलेलंच आहे. कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये असं पूर्ण शूटिंग घेता येत नाही. जेवढी घेते मी तेवढी घाईतसुद्धा घ्यायचा पूर्णपूर प्रयत्न करते मी. तुमची कशी असते व सकाळची धावपळ असते की नाही? कारण सर्वांना जर सकाळचे डबे जरी असले तर खूपच धावपळ उडते. लहान मुलं किंवा ऑफिसला जाणारी जर असली आपल्या घरामध्ये तर खूपच अशी धावपळ उडून जाते सकाळी सकाळी. आता माझी चपाती आणि इथं भाजी बनवून झालेली आहे. चपात्या माझ्या अर्ध्या राहिलेल्या आहेत बनवायच्या, पूर्ण झालेल्या नाही आहेत, पण भाजी बनवून झालेली आहे आणि दूध पण असं गरम करून झालेलं आहे. आपण रात्री कंटाळा न करता थोडीशी जरी तयारी केली तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर बरं एकदम फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक करायचा देखील कंटाळा येत नाही. कारण काय होतं, सकाळी उठल्यानंतर जर आपलं किचन अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं तर आपली चिडचिड देखील होते. आपण उगाच उन्हावरती वगैरे वरडत असतो किंवा घरातल्या माणसावर देखील उगाचच वरडत असतो आपण. त्यामुळं आपण जर आपलं मन फ्रेश असेल किंवा किचन जर स्वच्छ असेल तर आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही स्वयंपाक बनवण्यासाठी. आणि आता स्वयंपाक आपल्याला बनवून झाला तर लगेच आपलं किचन परत एकदा थोडंसं तुम्हाला मी स्प्रे कसा बनवायचा आहे ते दाखवलेलं आहे पहिलेच्या व्हिडिओमध्ये. परत एकदा सांगते जर आठवत नसेल तर. एका बॉटलमध्ये असं थोडंसं विम जेल घ्यायचं, थोडंसं डिटर्जंट पावडर घ्यायचं आणि थोडंसं विनेगर घ्यायचं 1-1 चमचा आणि पाणी टाकून ते अर्धी बॉटल असं बनवून घ्यायचं आणि असं थोडंसं आपला स्वयंपाक झाला की गॅसवरती मारून किचन देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण, जेणेकरून आपला पुढचा स्वयंपाक करताना किंवा किचनमध्ये नंतर येताना आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. आता मी चपात्या बनवत बनवत तिकडं भाजी देखील हलवत आहे, कारण भाजी खाली चिटकण्याची देखील शक्यता असते. त्यामुळं आपलं कधी पण लक्ष सर्वत्र म्हणजे केंद्रित असायला पाहिजे. गॅस जर आपले 3 चालू असतील किंवा 2 चालू असतील तर प्रत्येक गॅसवर काय ठेवले त्याच्याकडलं आपलं लक्ष असलंच पाहिजे. नाहीतर आपण चपातीच करत बसलो तर दुसरीकडचं करपू शकतं किंवा दूध देखील ओतू जाऊ शकतं. त्यामुळं आपलं लक्ष असायला पाहिजे कधी बी किचनमध्ये काम करताना. आता स्वयंपाक वगैरे झाला, डब्बे दिले सर्वांना आणि सर्वजण गेले. आता हे भैया आले होते की ते पडदे लावण्यासाठी ट्रॅक पडदे लावून घेतलेले आहे, कारण खूपच प्रकाश येतो. तरी पण थोडंसं लावलेलं व्यवस्थित म्हणजे लावताना त्यांनी लावलेलं जरा उघडं राहिलंच होतं, कारण मुलीने सरकवले होते ट्रॅक ते, त्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसत आहे तिथं, पण पडदे छान लावलेले आहेत त्यांनी. आता ही आमची मनीमाऊ म्हणजे आमची चिकू. हिला आता मी एक अंडं उकडलेलं होतं, कारण हिला थोडंसं कधी 1 दिवसाआड 2 दिवसाआड असं अंडं देत असते मी. ती देईपर्यंत हिला दम पडत नव्हता, नुसती ओरडत होती. कारण उकडलेलं अंडं हे फार गरम होतं, तिला जिभेला चटका बसेल म्हणून मी देत नव्हते, तर तिला दमच पडत नव्हता. नंतर तिला अंडं खायला दिलं आणि ती देखील खुश झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू